बाजारभाव भागधारकांशी संवाद या कार्यक्रमासाठी आमचे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी जाधव साहेब, कृषी विज्ञान केंद्राच्या मुदळ मॅडम, बाजार कमिटीचे आमचे जाधव सर, सर्व संस्थांचे महिला भागधारक व उद्योजक, आजचा जो कार्यक्रम आहे तो सेंद्रिय शेती कशी करायची हा एक भाग, त्यापासून उत्पादन करायचं आणि मार्केटिंग कशी करायची याबद्दल थोडक्यात मध्ये मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे पाहिलं तर आपला जिल्हा कधी झाला? 82 साली झाला. हा धाराशिवमधून हा लातूर जिल्हा हा 82 साली वेगळा झालेला. थोडी पार्श्वभूमी काय सांगतो की त्यावेळेस अन्न सुरक्षा कशी होती, अन्नधान्य पिकवण्याची पद्धत कशी होती आणि आता काय, याच्यामध्ये बराच बदल झालेला आहे. त्यावेळेस एवढे संसाधन नव्हते, परंतु आता संसाधनाची कमतरता भासत नाही. पाहिजे ते वस्तू आपल्याला मिळते. पाण्याचा स्रोत सुद्धा कमी होता, आता इरिगेशनची फॅसिलिटी सुद्धा वाढत गेलेली आहे. त्यावेळेस जर पाहिलं तर लातूरचा विस्तार जर पाहिलं तर लिमिटेड होता. आजच्या या वर्षामध्ये जर बघितलं तर लातूर खूप मोठं झालेलं आहे आणि त्यावेळेस जी दवाखान्याची संख्या होती ती कमी होती. आता दवाखान्याची संख्या इथं का वाढली? त्याला कारण आहे विषमुक्त शेती कशी करायला पाहिजे हा एक थोडक्यात त्याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे. आपण जर बघितलं तर काही भागामध्ये आपल्याच महाराष्ट्रामध्ये काही असे तालुके आहेत, कोल्हापूरमध्ये, की त्या ठिकाणी अवाजवी खताचा वापर होतो, रासायनिक औषधाचा वापर होतो, तणनाशकाचा वापर होतो. त्याचे दुष्परिणाम आता हळूहळू जाणवायला सुरुवात झाली. ते इतके दुष्परिणाम आहे. आपल्या जवळचाच कोल्हापूर तालुक्यामधला जो शिरोळ तालुका आहे, त्या शिरोळ तालुक्यामध्ये याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर झालं. त्याचे दुष्परिणाम आपल्याला तिथे जाणवतात. त्या तालुक्यामध्ये प्रत्येक घरामागे एक कॅन्सरचा पेशंट आहे. हे कारण कशामुळे झालं? आपण पाहतो की 1982 साली एवढा खताचा वापर नव्हता, औषधाचाही वापर नव्हता. पण आता वापर किती झालेला हा एक भाग. यापासून आपण कसं सेंद्रिय शेतीकडे वळायचं हा एक भाग आहे. जर शिरोळ तालुका हा कोल्हापूरमधला आहे आणि शिरोळ आणि लातूरमध्ये असं काही जास्त लांब अंतर नाही, कोल्हापूर आणि लातूर. त्याची पुनर्वापती व्हायला काही वेळ लागणार नाही. त्याची पार्श्वभूमी आपण समजून घेऊन आपण आला विषमुक्त अन्न सेंद्रिय शेती करायची. शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन आहे. त्यामध्ये काही इथं फार्मा प्रोड्युसर कंपनीचे जे अध्यक्ष सुद्धा बसलेले आहेत, त्यातल्या काही महिला भगिनी सदस्य सुद्धा आहेत. आणि हा सेंद्रिय शेती कसं करायचं थोडक्यामध्ये पार्श्वभूमी सांगतो. ज्या ठिकाणी आपल्याला सेंद्रिय शेती करायची आहे हे अगोदर आपल्या मनापासून करायला पाहिजे. सांगणं सोपं आहे, पूर्ण करणं खूप अवघड आहे. त्यासाठी जो कोणता भाग आपला आहे, म्हणजे 1 एकरचा भाग असेल किंवा 80,000चा भाग असेल किंवा 1 हेक्टरचा भाग असेल, त्या भागाला पहिल्यांदा त्या चारी बाजूनी आपल्याला चर खोदावं लागेल की इतर शेतामधलं पाणी आपल्या शेतामध्ये आलं नाही पाहिजे. दुसरी जी बाब आहे, त्याच्या बाजूनी सर्व जैविक कुंपणं असणं आवश्यक आहे. शेजारच्या शेतकऱ्यांनी जर औषध जर फवारलं, तणनाशक जर फवारलं तर ते आपल्या शेतामध्ये आलं नाही पाहिजे. याच्यासाठी आपल्याला जैविक कुंपण करायचं. तिसरी जी बाब आहे ती बीज प्रक्रिया करायची. त्याच्यामध्ये आपण इथे लिहिलेलं आहे, बरंच आपण इथं दिलेलं आहे
त्याच्यावर मी काय जाणार नाही. बीज प्रक्रिया सुद्धा तितकीच महत्त्वाची. त्याच्यामध्ये जीवामृत आहे, बीजामृत आहे, या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं. त्यानंतरचा जो भाग आहे, वाढीच्या अवस्थेमध्ये पीक येतं आणि पिकाला लागणारे जे काही ॲमिनो ॲसिड आहेत ते आपल्याला घरच्या घरी कसं तयार करता येतील, हा सुद्धा भाग आहे. जे बाजारामध्ये 1400-1200 रुपयापासून ते 1600 रुपयापर्यंत विविध कंपन्यांचे ॲमिनो ॲसिड आहेत, ते ॲमिनो ॲसिड आपल्याला